shallow foundation. There are two types of foundation. First is types of foundation. First part is shallow and another part is deep foundation. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ शॅलो फाउंडेशन. शॅलो फाउंडेशनचे जे टाइप्स आहेत ते बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पार्ट आहे वॉल फुटिंग, सेकंड पार्ट आहे आयसोलेटेड फुटिंग, थर्ड पार्ट आहे कंबाइंड फुटिंग, फोर्थ पार्ट रिलेज फुटिंग, फिफ्थ पार्ट इन्वर्टेड आर्च फुटिंग, सिक्स्थ पार्ट कॅन्टिलीवर फुटिंग अँड सेवन पार्ट इज राफ्ट फुटिंग. शॅलो फाउंडेशन मध्ये टोटली 7 प्रकारचे फाउंडेशन येतात. त्यामध्ये पहिला पार्ट आहे जो येतो तो वॉल फुटिंग येतो. फाउंडेशन करण्यापूर्वी आपण शॅलो फाउंडेशन मध्ये काय असतं की ग्राउंड लेवल जस्ट जीएल ज्याला ग्राउंड लेवल म्हणतो, या ग्राउंड लेवल पासूनचा कमीत कमी 1 मीटर ते 1.5 मीटरचा पार्टवर ज्यावेळेस सॉफ्ट सॉइल किंवा हार्ड मुरुम, सॉफ्ट मुरुम, हार्ड मुरुम किंवा हार्ड रॉक लागतो त्या ठिकाणी पण शॅलो फाउंडेशन केलं जातो. शॅलो फाउंडेशन मध्ये डेप्थ जी असते, डेप्थ ही मोर असते हाईट पेक्षा, आणि डीप फाउंडेशन मध्ये डेप्थ जी असते ती कमी असते आणि हाईट जी असते ती जास्त असते, कारण की या ठिकाणी ब्लॅक वॉटर सोय यूज केलं जातं. तर पहिल्यांदा आपल्याला इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन करण्यात याऐवजी इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो की शॅलो फाउंडेशनचं डिझाइन घेतलं जातं. ज्या ठिकाणी मला कंपाऊंड वॉल बांधायचे, टेम्पररी स्ट्रक्चर बांधायचं आहे, एक वॉल कंपाऊंड तयार करायचं आहे, त्या ठिकाणी काय करतो वॉल फुटिंगचा यूज करतो. ज्या ठिकाणी मला फक्त इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन करायचं आहे, ज्या ठिकाणी मला फक्त पार्टिशन्स वॉल बांधायचे आहेत, ज्या ठिकाणी मला नुसतं लांब जे कंपाऊंड वॉल आहेत जे फॅक्टरीचे वगैरे जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्लेन यूज करू शकता वॉल फुटिंग. सिंपल वॉल फुटिंगला काय केलं मी एक एस्कॅवेशन केलं. एस्कॅवेशन केल्यानंतर ना त्याच्या खाली पीसीसी यूज केलं. पीसीसी म्हणजे काय प्लेन सिमेंट कॉन्क्रीट यूज केलं. प्लेन सिमेंट कॉन्क्रीटच्या वर मी काय केलं वॉल फुटिंगचा एक स्टँडर्ड ढाचा बनवला आणि त्या ढाच्यावर मी काय केलं वॉल फुटिंगचा रेस्ट केलं. आणि हे वॉल सेक्शन मध्ये मी ते दाखवतो. हे वॉल फुटिंग आपण तयार केलं. या ह्याच्यामध्ये वॉल फुटिंग केलं. ह्याच्यामध्ये एक पर्पज काय की सगळ्यात कमी कॉस्ट मध्ये हे तयार होतं. कमी कॉस्ट मध्ये तयार होतं ज्याच्यावर आपण लोड वगैरे काही देत नाही. ह्याच्यावर हे तयार होतं. जवळपास आपण ग्राउंड लेवल पासून 7 ते 8 फूट वॉल फुटिंग पर्यंत कन्स्ट्रक्शन पोहोचू शकतो. या इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन मध्ये हे कंपाऊंड वॉल टेम्पररी स्ट्रक्चर वगैरे जे आहे त्यासाठी हे यूज होतं. सेकंड पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग म्हणजे काय? आयसोलेटेड फुटिंग म्हणजे जो सडनली पूर्ण जो बिल्डिंगचा लोड आहे हा एकाच कॉलमवर डिवाइड केला जातो त्याला आयसोलेटेड फुटिंग म्हणतात. आयसोलेटेड फुटिंग म्हणजे काय की तुमचा बीमचा जो लोड आहे हा लोड डिस्ट्रीब्यूट करून कॉलम मध्ये येतो. कॉलम पासून हा लोड काय केला जातो की एका सिंगल फुटिंग वर रेस्ट केला जातो आणि सिंगल फुटिंग द्वारे डायरेक्ट काय केला जातो सॉफ्ट सॉइल वर केला जातो. त्याला आयसोलेटेड फुटिंग म्हणतात. आयसोलेटेड फुटिंग इज सिंगल फुटिंग ज्याला आयसोलेटेड फुटिंग कास्ट केलं जातं. त्याच्यामध्ये कॉन्क्रीट केलं जातं. मोस्टली बिल्डिंगला रेसिडेन्शियल बिल्डिंगला वगैरे हे आयसोलेटेड फुटिंग मध्ये वापरले जातात. फर्स्ट आयसोलेटेड फुटिंग. नेक्स्ट इज अ कंबाइंड फुटिंग. कंबाइंड फुटिंग. कंबाइंड फुटिंग म्हणजे काय की दोन फाउंडेशनला एकत्र करून त्याच्यामधून जो बीम टाकतो त्याच्यावर एक कॉलम उचलला जातो त्याला कंबाइंड फुटिंग म्हणतात. कंबाइंड फुटिंग मध्ये दोन प्रकार येतात. एक रेक्टँगल कंबाइंड फुटिंग आणि एक ट्रॅपेझॉइडल फुटिंग. कंबाइंड फुटिंग मध्ये रेक्टँगल कंबाइंड फुटिंग and second one is trapezoidal footing. हा कंबाइंड फुटिंग मध्ये काय केलं जातं की तुमचा दोन कॉलम किंवा दोन पेक्षा जास्त फुटिंग जे असतात त्या फुटिंगवर बीम रेस्ट केला जातो आणि त्या बीम मधून एक जो स्टफ कॉलम जो असतो तो उभा केला जातो आणि त्याच्यावरचा सडनली जो बिल्डिंगचा लोड येतो सडनली जो बिल्डिंगचा लोड येतो या फुटिंगवर रेस्ट केला जातो.
ओके. आता कंबाईन फुटिंग मध्ये रेक्टँगल फुटिंग मध्ये आपल्याला कॉन्क्रीटची जी साईज आहे, कॉन्क्रीट हे कॉस्टिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय कॉन्क्रीट मध्ये कोणते कोणते मिक्सिंग आयटम असतात. फर्स्ट वन आहे सँड, ज्याला तुम्ही कोर्स ऍग्रीगेट म्हणतात. सेकंड मीन्स सँड मीन्स फाईन ऍग्रीगेट. सेकंड वन इज कोर्स ऍग्रीगेट, म्हणजे जे तुमचं खडी आहे त्याला कोर्स ऍग्रीगेट म्हणतात. फर्स्ट वन सँडला काय म्हणतात तुम्ही, सँडला फाईन ऍग्रीगेट. आणि खडीला जे आहे Fa. त्याच्यानंतर जे पार्ट येतो सिमेंट, सिमेंट अँड वॉटर इज कॉल्ड एज कॉन्क्रीट. त्याच्यामध्ये स्टील मिक्स झालं की इज कॉल्ड एज RCC. त्याच्यामधून स्टील आणि खडी काढला इज कॉल्ड एज वॉटर. म्हणजे जे आपण प्लास्टरिंग वर्क वगैरे साठी वापरतो ते काय झालं, वॉटर झालं. आता कंबाईन फुटिंग मध्ये काय होतं की कॉन्क्रीट. सेकंड वन इज अ कॉन्क्रीटिंग मध्ये आपल्याला कॉस्ट डिपेंडिंग करते. ज्या ठिकाणी आपल्याला लोड सिमेट्रिकल लोड येतो त्या ठिकाणी आपण काय करतो, कंबाईन फुटिंग मध्ये कॉन्क्रीटिंग जे आहे, कॉन्क्रीटिंगचा फिलअप भाग जो आहे तो कंबाईन मध्ये आपण केला जातो आणि त्यातून कॉलम काढला जातो. म्हणजे बिल्डिंगचा पूर्ण लोड काय जातो, तो बिल्डिंगचा बीम वर जातो. बीम वरचा लोड कॉलम वर येतो. कॉलमचा लोड काय केला जातो, या दोन कॉलम किंवा दोन पेक्षा जास्त जे फुटिंग्स आहेत त्या फुटिंग वर रेस्ट केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी मल्टिपल स्ट्रक्चर आहे, ज्या ठिकाणी भरपूर लोड आहे, ज्या ठिकाणी कमर्शियल बिल्डिंग्स आहेत, माणसं येतात जातात वगैरे जे आहेत, अशा ठिकाणी काय केलं जातं की कंबाईन फुटिंगचा जास्त वापर केला जातो. त्याच्यामध्ये दुसरा पार्ट असतो ट्रॅक्टोरल फुटिंग. ज्या ठिकाणी माझं लोड कमी आहे, एका फुटिंगवर जास्त एका फुटिंगवर कमी आहे आणि जवळ जवळ आहे, त्याला मी काय करतो, इथे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जी आहे कमी लागणार आहे. ऍज पर डिझायनिंग कमी झालं मग मी काय करू, कॉन्क्रीट वाढवतो का नाही, म्हणून मी ट्रॅक्टोरलच्या दृष्टीने काय केलं, कॉन्क्रीटिंग कमी केलं. या ठिकाणी कॉन्क्रीटिंग वाढवलंय. जिथे कॉन्क्रीटिंगची रिक्वायरमेंट जास्त आहे त्या ठिकाणी त्यासाठी हे दुसरं रिक्वायरमेंट केलं तर ट्रॅक्टोरल फुटिंग. किती प्रकार आहेत, दोन प्रकार आहेत. कुठल्या फाउंडेशन मध्ये, कंबाईन फुटिंग मध्ये. पहिला प्रकार आहे तो तुमचा आहे रेक्टँगल फुटिंग आणि ट्रॅपेझॉइडल फुटिंग. हे पार्ट येतात कंबाईन फुटिंग मध्ये. नेक्स्ट पार्ट इज ग्रिलेज फुटिंग. ग्रिलेज फुटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फुटिंग युजिंग इन पेट्रोल पंप. पेट्रोल पंपवर जे शाफ्ट वगैरे असतात, जे एकाच कॉलमवर वर्टिकल कॉलमवर घेतात त्याला ग्रिलेज फुटिंग म्हणतात. ज्या ठिकाणी फॅब्रिकेशन वर्कचं काम जास्त असतं त्या ठिकाणी सी टाइपचे अँगल्स वापरले जातात. जस्ट लाईक दिस सी टाइप अँगल वापरून हे कन्स्ट्रक्शन केले जातात. या टाइपच्या फुटिंगला ग्रिलेज फुटिंग म्हणतात जातात. हे मोस्टली रेल्वे स्टेशन्स, ज्या ठिकाणी फॅब्रिकेशन वर्क जास्त होतं, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल शेड ज्याच्यावर एकाच कॉलमवर पूर्ण अँगलचा लोड दिला जातो. पेट्रोल पंप्स या ठिकाणी काय केलं जातं, मोस्टली तुमचे ग्रिलेज फुटिंग्स वगैरे वापरले जातात. ओके. नेक्स्ट पार्ट इज इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. Inverted arch footing it is a very oldest structure. जे आता कोणी वापरत नाही. जे ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांकडून पहिले स्ट्रक्चर तयार होत होते, रिझर्व वायर वगैरे तयार करत जात होते, त्या ठिकाणी आपण इन्व्हर्टेड आर्च फुटिंग यूज केलं जातं. इन्व्हर्टेड आर्च फुटिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फुटिंग इन रेल्वे ब्रिजेस. रेल्वे ब्रिज ज्या ठिकाणी तयार करत होते त्या ठिकाणी इन्व्हर्टेड आर्च फुटिंग म्हणतात. आपण आर्च माहिती सगळ्यांना, आपल्याला अशा पद्धतीचा आर्च तयार असतो ज्याला कमान तुम्ही म्हणतात. दिस इज द कीस्टोन. हा काय तुमचा की आहे. कीवर तुमचा लोड जो आहे तो तयार केला जातो आणि इथून तुमचा लोड त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला जातो. हा इन्व्हर्टेड आर्च फुटिंग, ह्याला इन्व्हर्ट केला, उलटा केला ह्याला, की हा तयार झाला तुमचा इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. हा फुटिंग मोस्टली रेल्वे ब्रिजेसच्या खाली ज्या ठिकाणी रिझर्व वायर किंवा तुमचे पूल्स वगैरे असतात त्या ठिकाणी इन्व्हर्टेड आर्च फुटिंग तयार केले जातात. हा जो लोड आहे, हा लोड या पद्धतीने डिवाइड होतो आणि हे रिझर्व वायर जे आहेत त्या रिझर्व वायरसाठी हे तयार केले जातात. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी वगैरे जाऊ शकतं किंवा ब्रिटिशच्या खालून तुमचा रस्ता वगैरे तयार केला जाऊ शकतो. हा इन्व्हर्टेड आर्च फुटिंग हे ज्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये वापरले जात होते त्यावेळेस ओल्डेस्ट स्ट्रक्चर मध्ये इन्व्हर्टेड करून हे फुटिंग वापरले जाते. मोस्टली याला स्किल कारागीर जे म्हणतात, ज्याला स्किल मेसन जे असतं, ते स्किल मेसन या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध
होते त्यावेळेस हे इन्व्हर्टेड आर्च वगैरे फुटिंग करत येते. जसं जसं टेक्नॉलॉजी बदलली, जसं जसं मटेरियल बदललं, जसं जसं मटेरियलची कॉस्टिंग आणि लेबर कॉस्टिंग बदलली, त्या ठिकाणी हे इन्व्हर्टेड फुटिंग जे आहे ते टोटली आउटडेटेड केलं जात होतं. हे मेंटेनन्स साठी वगैरे जे आहे त्या ठिकाणी अजूनही रेल्वेचे जे म्हणजे गॅरंटी वगैरे दिलेली आहे, ज्या ठिकाणी अजूनही पूल चांगल्या पद्धतीने सुरक्षित आहे, त्याचं मेंटेनन्स वगैरे असतात. हे मेंटेनन्सच्या दृष्टीने हे पूलचे जे आहे त्यासाठी सिलेबस मध्ये ठेवलं जातं. म्हणजे आता सध्या तर आउटडेटेड आहे, तुम्ही करत नाहीये, पण ज्या ठिकाणी अजूनही रेल्वेचे ब्रिजेस भरपूर ठिकाणी चांगलेले आहेत त्या ठिकाणी हे इन्व्हर्टेड आर्च फुटिंग वगैरे वापरलं जातं. नेक्स्ट फुटिंग इज कॅन्टिलिव्हर फुटिंग. म्हणजे काय की सपोज एखाद्या फुटिंग पासून एखादा कॉलम स्टफ कॉलम काढायचा किंवा वाय कॉलम मध्ये काढायचा आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपण काय करतो, कॅन्टिलिव्हर काढतो. व्हॉट इज मीन बाय कॅन्टिलिव्हर? तर कॅन्टिलिव्हर मीन्स वन एंड इज अ फिक्स, वन एंड इज फिक्स अँड अनदर एंड इज फ्री. म्हणजे एक टोकावर तुमचा जो लोड आहे तो फिक्स राहणार आहे आणि जो फ्री एंड आहे त्याच्यावर जो लोड येणार आहे तो लोड आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून जो फिक्स एंड आहे त्या ठिकाणी येत आहे. मीन्स वन, आता सपोज हा माझा कॉलम आहे आणि हा माझा बीम कट आहे. ह्या बीमला कोणत्याही, आता तुमचा हा एंड जो आहे तो फिक्स एंड झाला आहे आणि ह्याच्यावरचा जो लोड येणार आहे हा या ठिकाणी लोड येतो, पॉइंट लोड दिला जातो. मी हा ठिकाणी डब्ल्यू दाखवलाय, मग लोड दिलाय. हा लोड हा डिस्ट्रीब्यूट होतो, डिस्ट्रीब्यूट होऊन हा लोड खाली येतो. हा लोड डिस्ट्रीब्यूट होतो, डिस्ट्रीब्यूट होऊन या लोडला येतो. हा एंड जो आहे तो फ्री आहे, त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचं कॉलम किंवा बेस नाहीये, तो फ्री आहे. त्याच्यावरचा लोड डिस्ट्रीब्यूट करून हा लोड फिक्स एंड लागला जातो आणि फिक्स एंड पासून हा लोड खालच्या साईडला कॉलमला दिला जातो. ह्याला कॅन्टिलिव्हर म्हटलं जातं. कॅन्टिलिव्हर मध्ये एक प्रामुख्याने डिझाइन करताना एक लक्षात ठेवायचं की जेवढं कॅन्टिलिव्हर पुढे आहे तेवढं दीडपट त्याच्या मागे आहे. एक डिझाइन करताना एक लक्षात ठेवायचं की सपोज कॅन्टिलिव्हर माझा अशा पद्धतीचा एक कॉलम आहे आणि मला हा बाहेर काढायचा आहे. हा एंड माझा फिक्स आहे, इथे माझं काय आहे, ओपन आहे. तुम्ही बाल्कनी वगैरे बघितलं असाल, हा ओपन घेतोय मी, बाल्कनीच्या खाली बीम घेतोय, त्याच्या खाली काय आहे का नाही. पण हा जेवढा पुढे आहे, सपोज हा 1 मीटर पुढे आहे तर हा 1.5 मीटर मागे घेतला जातो. हा 1 मीटर पुढे आहे तर हा 1.5 पटी म्हणजे 1.5 मीटर हा काय घेतला जातो, मागे घेतला जातो. म्हणजे याच्यावरचा जो लोड येणार तो हा बेरिंग करतो. जस्ट लाईक या पद्धतीने आपण कॉलम जे आहे, आता सपोज की बेसमेंट वगैरे असतं, ज्या ठिकाणी बेसमेंट तयार करायचं मला. बेसमेंट म्हणजे काय की जमिनी खालचं स्ट्रक्चर, ज्या ठिकाणी आपण पार्किंग वगैरे करतो त्या ठिकाणी जमिनी खाली आपल्याला काय करतो, बेसमेंट तयार करतो. बेसमेंट तयार करताना एक प्रिकॉशन घ्यायची की आता सपोज इथे एखादी बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग आहे, या ठिकाणी माझी बिल्डिंग तयार होणार आहे, या ठिकाणी दुसऱ्याची बिल्डिंग आहे. हा झाला माझा ग्राउंड लेवल. आता ऑलरेडी ह्या बिल्डिंगच्या खाली कोलॅटरल फुटिंग आलेलं आहे, या बिल्डिंगच्या खाली कोलॅटरल फुटिंग केलेलं आहे आणि आता मी काय केलं, इथे एक्सकॅव्हेशन केलं. एक्सकॅव्हेशन करत असताना त्याचे फुटिंग्स जे आहेत ते ओपन केले जातात, त्याचे फुटिंग्स जे आहेत ते ओपन केले जातात. फुटिंग्स ओपन करताना आपण चिटकून त्या भिंतीच्या बाजूला चिटकून तर एक्सकॅव्हेशन करू शकत नाही. एक्सकॅव्हेशन केलं, फुटिंगला धक्का लागला, जस्ट लाईक टिल्ट, बिल्डिंग टोटली पूर्णपणे पडण्याची शक्यता असते किंवा टिल्ट होण्याची शक्यता असते. आणि त्यात जर ब्लॅक कॉटन सॉइल जर असेल आणि ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये जर तुम्ही एक्सकॅव्हेशन केला आणि जर चिटकून एक्सकॅव्हेशन केला, आजूबाजूला लोड बेरिंग स्ट्रक्चर जर असेल तर डायरेक्ट बिल्डिंग कोलॅप्स होते, बिल्डिंग डायरेक्ट पडते. काय राहत नाही, स्ट्रक्चर जर पकडण्याची ताकद जी आहे ती लूज सॉइल होते ती. मग हे बेसमेंट तर करायचं आहे आपल्याला. बेसमेंट तयार केल्यानंतर ना जो आपल्याला खोदायचा आहे तर खोदलेलं पार्ट मध्ये काय करतो आपण, 1 फूट आणि 1 फूट जे आहे ते साइडून आपण काय करतो, कमी करू शकतो. आणि साइडून कमी केल्यानंतर ना या ठिकाणी आपलं जे आहे त्या ठिकाणी आपण कॉलम घेतो. पण हा कॉलम वरच्या लेवलला बिल्डिंगच्या हा मध्ये येतो, मध्ये येऊन म्हणून आपण काय करतो, ह्याला वाय कॉलम किंवा कॅन्टिलिव्हर कॉलम करतो. आला तुमचा दिस इज अ कॅन्टिलिव्हर. तर मी काय केलंय, खालच्या लेवलनी कॉलम आत घेतले आणि वरच्या लेवलनी मी काय केलंय, वाय कॉलम काढून किंवा कॅन्टिलिव्हर कॉलम काढून स्टॉप कॉलम काढून तो काय केलं, वर घेतलाय आणि त्याला काय केलं, बिल्डिंगचा लोड काय केलं मी याच्यावर दिलेला आहे. हा झाला तुमचा कॅन्टिलिव्हर. इट्स अ व्हेरी कन्सेप्ट. हे बघा, एक बिल्डिंग आहे,
इथे तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचं आहे, याचं फुटिंग आहे, इथे एक बिल्डिंग आहे, या ठिकाणी मला आता कॉलम काढायचं. मी काय केलं, कॉलम इकडे इकडे फुटिंग काढला, हा खालच्या बेसमेंटचा कॉलम घेतला, या बेसमेंट पासून मी इथं वाय काढला आणि वाय पासून हा काय मी परत त्या बिल्डिंगला चिटकून काढला. हा झाला तुमचा कॅन्टिलिव्हर. म्हणजे जर हा मध्ये वगैरे आला असता तर हा डिस्टर्ब केला असता, स्ट्रक्चरला डिस्टर्ब केला असता, तुमच्या रूम्स मध्ये डिस्टर्ब केलं असतं, सगळं डिस्टर्ब केलं असतं. त्यामुळे हा मी काय केला, कॅन्टिलिव्हर फुटिंग केलेलं आहे. त्याचा लोड सुद्धा जो असतो तो लोड देताना हेवी लोड तुम्हाला द्यावा लागतो फुटिंगला. आणि वरचे जे कॉलम आहेत त्या ऍज पर डिझाइन प्रमाणे तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियर जो आहे तो डिझाइन करून दिला जातो. नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राफ्टर मॅट फाउंडेशन. हे सर्रास तुम्हाला बघायला मिळतं ज्या ठिकाणी चटई जागी वापरली जाते. ज्या ठिकाणी आपण घरात चटई वापरतो, मॅट असतात घरात, चटई असते, चटई टाकतो तुम्ही. चटई सारखं काय करायचे, बार टाकायचे, 6 इंच 8 इंच जे काय असेल ऍज पर डिझाइन प्रमाणे त्याला टाईप करायचं. आणि टाईप करून ह्याच्यामध्ये काय केलं जातं की एक फाउंडेशन डिझाइन केलं जातं आणि फाउंडेशन मधून जो आहे तो कॉलम उभा केला जातो. हा याला राफ्ट म्हणलं जातं. राफ्ट म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्ही ओपन जमीन करायची, ओपन जमीन केल्यानंतर ग्राउंड लेवल ओपन केलं, ग्राउंड लेवल ओपन केल्यानंतर ना तुमचं एक्सकॅव्हेशन झालं, एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर ना तुम्ही काय करू शकता, खाली सोलिंग करू शकता. म्हणजे जर स्टॅबिलिटी वगैरे नसेल तर त्याला सोलिंग करावं लागतं. सोलिंग म्हणजे काय की जे मोठे मोठे दगड आहेत त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग करायचं, थोडंसं कॉन्क्रिटिंग वाळू मिक्स करायचं पीसीसी टाइप आणि त्याच्यावर सोलिंग करायचं. किंवा जर त्या ठिकाणी स्टॅबिलिटी मोर स्टॅबिलिटी पाहिजे म्हणजे मल्टिपल स्ट्रक्चर असेल आणि स्टॅबिलिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही डबल कॉन्क्रिटिंग किंवा ट्रिपल सोलिंग केलं जातं. त्याला प्लम कॉन्क्रीट वापरलं जातं. म्हणजे काय करायचं, दगड रचायचा, कॉन्क्रीट घालायचं, परत दगड रचायचं, परत कॉन्क्रीट घालायचं, परत दगड रचायचं, असं 9-9 इंचाचं कॉन्क्रीटिंगचं वापरायचं. म्हणजे 1.5 फूट ते 2 फूट पर्यंत तुम्हाला सोलिंग करावं लागतं. म्हणजे हेवी एक आर्टिफिशियल जमीन तयार करायची, कठीण दगडाची, तुमच्या भागापुरती कठीण दगडाची जमीन तयार करायची. जमीन तयार करून त्याच्यावर परत बिल्डिंगचा फरशा घालायच्या जेणेकरून खालून पाणी वगैरे येऊ नये. फरशा घालून परत काय करायचं, चटई टाकायची, चटई टाकून परत काय करायचं, कॉन्क्रीट भरायचं जे ऍज पर डिझायनिंग आहे. आणि कॉन्क्रीट तयार करून परत तुम्ही त्याचा स्टार्टा भरून परत जे फुटिंग आहे 2 फूट 2.5 फूट जे फुटिंग दिलं जातं ते फुटिंग भरायचं आणि त्यातून कॉलम काढायचा. दिस इज द लाईफ ऑफ राफ्ट फुटिंग. हे कुठलं फुटिंग झालं तुमचं, राफ्ट और मॅट फुटिंग. ओके, there are 7 types of foundation, but there are 7 types of shallow foundation. First part is wall footing, isolated footing, combined footing, ridge footing, inverted arch footing, cantilever footing, raft or mat footing.